वचनाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचा विषय आहे का तुमची पडीत भूमी नांगरून काढा. आणि या गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत. आणि ही गोष्ट समजण्याच्या आधी किंवा आजचा संदेश ऐकण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक दिवस एक शेतकरी ज्याची जमीन पडीत होती, ज्याच्या जी खूप सारी जमीन त्याच्याजवळ होती आणि तो त्या जमिनीवर काही पेरू शकला नाही ज्याही परिस्थितीमुळे, आणि त्या जमीन पडीत होती. आणि एक श्रीमंत मनुष्य जो निस्वार्थी उदार मनाचा होता तिथून गेला आणि त्याने त्या जमिनीकडे बघितलं. आणि त्या जमिनीकडे बघून त्या श्रीमंत मनुष्य त्या शेतकऱ्याजवळ गेला आणि त्याला म्हटलं की हे जी तुझी जमीन पडीत पडलेली आहे, ज्याच्यात काहीच उगवत नाही आहे, बंजर झालेली आहे, ही जे जमीन आहे याच्यावर मी या जमिनीवर शेती करू इच्छित आहे. मी या जमिनीची काळजी घेईल, मी इथे पेरणी करतो, मी सगळ्या गोष्टी करेल. आणि एवढंच नव्हे तर याच्यातलं जे पीक आहे तेही पीक तुझ्यासाठी मी ठेवतो आणि सगळ्या गोष्टी तू या गोष्टी कर. आणि फक्त तू मला फक्त काय दे, तू फक्त तुझी होकार तू दे, तुझी परमिशन दे का तुझ्या जमिनीवर जे पडीत जमीन आहे त्याच्यावर मी काय करावं, त्याच्यावर मी शेती करावी, त्याच्यावर कार्य करावं. आता हा जो शेतकरी आहे त्याने ही गोष्ट ऐकली आणि त्याने म्हटलं अरे वा, हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. माझी जमीन तुम्ही मलाच पेरून मलाच त्याच्यात धान्य उत्पन्न करून मलाच तुम्ही देत आहात. तो म्हणे हो बरं ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तुम्ही या गोष्टी चालू करा आणि मी तुम्हाला परवानगी देतो की तुम्ही माझ्या शेतीवर कार्य करू शकता. आता जसा हा श्रीमंत मनुष्य आपल्या शब्दाप्रमाणे तो कार्य करण्यासाठी पुढे आला आणि त्याने बघितला का त्या शेतीवर काय आहे, खूप मोठे मोठे दगड ठेवलेले आहेत, खूप मोठे मोठे दगड ठेवले आहेत. आणि तो श्रीमंत मनुष्य त्या शेतकऱ्याला म्हणाला की हे जे गोटा आहे हे काढावे लागतील आपल्याला, कारण हे काढल्याशिवाय आपल्या जे माझं काम आहे ते होणार नाही. तो शेतकरी म्हणाला की नाही, हे काढू देणार नाही, हे जे गोटे आहेत हे खूप दिवसाचे आहे, हे मी नाही काढू देत तुम्हाला, तुम्ही तसंच काम करावं लागेल. तर तो श्रीमंत मनुष्य म्हणाला अरे त्या गोट्याचा उपयोग काय आहे, तू कशाला ते ठेवत आहे, आणि त्याच्यामुळे आमचं कार्यही होणार नाही, कामही होणार नाही. या गोष्टी जमीन पहिली पुरी नांगारावं लागेल, या गोष्टी तुला काढाव्या लागतील आणि बघ तुझी शेती किती चांगली होते, उत्पन्न किती चांगलं होते. आणि तो शेतकरी म्हणाला नाही, गोटे मी काढू देत नाही, ते गोटे तिथंच राहतील. आणि शेवटी काय झालं, तो जो श्रीमंत मनुष्य आहे तो त्याला काय केलं, तो निघून गेला. का? कारण शेतकऱ्याने काय केलं, त्याला परवानगी दिली नाही. त्याला काय केलं, त्याने परवानगी दिली नाही या गोष्टीसाठी का त्याने त्याच्या शेतीवर काम करावं. आणि म्हणून ती जी शेती आहे ती काय झाली, बंजर आणि पडीतच राहिली. का? कारण याच्यापाशी जे संधी होती याने ती संधी स्वीकारली नाही. आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल आणि या गोष्टीद्वारे तुम्हाला त्या ज्या शेतकरी आहे त्याचा मूर्खपणा सुद्धा तुम्हाला कळला असेल का ही काय गोष्ट झाली. तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये भेटत आहात पण तरीही तुम्ही आपला कठोरपणा काढत ना. एक छोटे दगडच तर मोठे मोठे होते, ते काढल्याने काय फरक पडले असते. आता या गोष्टीद्वारे तुम्ही एक गोष्ट बघा का तो जो मनुष्य शेतकरी आहे त्याची इच्छा होती का चांगलं झालं पाहिजे, आणि तो चांगलं झालेला व्यक्ती म्हणजे या खोलीतला या जगातला प्रत्येक व्यक्ती आहे ज्याची इच्छा आहे का माझं चांगलं झालं पाहिजे. तो शेतकरी म्हणजे आपण स्वतः आहो. ते जे शेती म्हणजे आपले हृदय आहे ज्याच्यावर नांगर चाललं पाहिजे. ते गोटे म्हणजे त्या शेतीतले आपला हटकोरपणा, आपले पाप, आपला वाईटपणा, आपल्या वाईट सवयी, आपलं डुप्लिकेट जीवन आणि अशा प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या जीवनातल्या आहेत, जे आपल्याला माहीत आहे की आपण काढल्या पाहिजे. आपल्याला माहीत आहे की या गोष्टी वाईट आहेत. प्रत्येक व्यक्ती जे वाईट करतो त्याला माहीत आहे की हे माझी सवय आहे आणि हे निघाली पाहिजे. ते तुमच्या जीवनातले गोटे आहेत. आणि हा श्रीमंत मनुष्य म्हणजे देवाचा शब्द, देव स्वतः तो म्हणते मी फ्रीली कार्य करतो, मी तुझी शेती नांगरून देतो, मी तुझ्यासाठी उत्पन्न करतो, सगळं मी करतो, तुलाच फळं देतो. गरज फक्त ही आहे का ते जे गोटे बाहेर काढावे लागतील. आणि म्हणून माझ्या कुटुंबियांनो हे खूप महत्त्वाचं आहे
का आपण ते लोक, तसा शेतकरी, तो मनुष्य राहू नये का जो म्हणतो की नाही बाकी सगळं तुम्ही काम करू शकता पण हे गोटे मी काढणार नाही. आपण काही वचन बघू. या इर्मया 4:1 हे जे वचन तुमच्या समोर आहे इथे देव म्हणतो, परमेश्वर असा म्हणतो, हे इस्राईल, जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील, तू आपले तिस्करणीय गोष्टी माझ्या समोरून दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस आणि जर तू परमेश्वर जिवंत आहे अशी शपथ सत्याने, न्यायाने आणि न्यायपणाने वाहशील, तर त्याच्या ठाई राष्ट्रे आपणास आशीर्वादित म्हणतील व त्याच्या ठाई हर्ष करतील. आणि 3रं वचन, कारण परमेश्वर यहुदा व यरूशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो, तुम्ही आपली जमीन नांगरा, काट्यामध्ये बी पेरू नका. आणि देवाची ही इच्छा आहे का तुमचं हृदय जे आहे तुम्ही देवाच्या वचनाने नांगरा, त्यातले गोटे काटे बाहेर काढा आणि तेव्हा कुठं देव तुमची जे पडीत जमीन आहे त्याची ते उपयोगाची आणेल. आणखी एक वचन आपण वाचू. देवाचं वचन म्हणतं, होशया 10:12 म्हणतं, तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरून काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याची हीच वेळ आहे. तो म्हणतो वेळ तुमची कमी आहे, तुमची जमीन तुम्ही नांगरून काढा, तशीच ठेवू नका, पडीत ठेवू नका, ते तुमच्यासाठी उपयोगाचं नाही. देव पाऊस पाडेल पण तुमच्या गोट्यावर पाऊस पाडणार नाही, तुमच्या काठ्यावर पाऊस पाडणार नाही, तुम्हाला ते काढावं लागेल. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जे मला माहीत नाही आणि माझी क्षमा करा की जर मी तुम्हाला ही गोष्ट चांगल्याप्रमाणे समजून शकलो नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुमच्यावर प्रेम करतो. देव या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. देवाची तुमच्यातल्या प्रत्येकासाठी, तुम्ही म्हातारे असा, लहान असा, कसेही असा, देवाची तुम्हा प्रत्येकासाठी सुंदर योजना आहे. देव प्रत्येकासाठी, त्याने मनुष्य बनवला यासाठी, आणि इतकी सुंदर देवाची ही योजना तुमच्यासाठी आहे. आणि देवाचं इच्छा आहे त्या श्रीमंत व्यक्तीसारखं की तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही आशीर्वादित व्हावे, तुमचं कुटुंब आशीर्वादित व्हावं, तुमच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित व्हावं. म्हणून एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, देवाच्या योजना तुमच्यासाठी फार चांगल्या आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो. एक वचन, काही वचन. आणि हा दगड जे तुम्हाला मी दाखवण्याची इच्छा आहे, ओके नाही, आपल्याला सदैव काय वाटते, नाही हे थोडंसं कसं आहे, एवढ्यानं काय होते, एवढ्यानं काहीच होत नाही, बाकीचे कामं मी करतो ना. पण देवाच्या नजरेने जेव्हा तुम्ही बघता, तुमच्या जीवनातले हे जे दगड आहेत, म्हणजे जे पाप आहे, जे वाईट आहे, ते देवाच्या नजरेने इतके मोठे आहेत. ते म्हणते याच्यावर काम होत नाही, हे उचलून काढावे लागतातच. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की देवाच्या इच्छा तुमच्यासाठी मोठ्या आहेत. आपण काही वचन वाचू. इर्मया 29:11 म्हणतो, कारण परमेश्वर असो म्हणतो की तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो, त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो, जेव्हा म्हणजे या खोलीतले लोक किंवा हे लहान मुलं आणि यांच्याविषयी मी सदैव सांगत असतो, मनात बोलत असतो का जर हे देवाच्या वचनावर वागले, जर हे देवाला भिवून वागले आणि देव याला इतका आशीर्वादित करेल आणि जे तुमचे विचार नाही त्याच्या पलीकडे देव तुम्हाला आशीर्वादित करेल. तुम्ही माझं जीवन मी तुम्हाला जेव्हा सांगतो, मी कधी विचार केला नसता की देवाने जितकं मला आशीर्वादित केलं. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकासाठी, या खोलीतल्या प्रत्येकासाठी देवाची योजना आहे. वचन सांगतं, हे जे योहान 10:10 म्हणतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व तेवढंच नव्हे तर विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो, हे विपुल हा इंग्लिश शब्द अबंडंट, म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा हा शब्द बोलला याचा अर्थ माहिती काय आहे? त्या शब्दाचा अर्थ विपुल प्रमाणात, अधिक प्रमाणात, फायदा, अतिरेक, खूप जास्त, मोजमापाच्या पलीकडे, अधिक, अनावश्यक, तीव्र, इतकी देवाची इच्छा आहे का तुम्हाला आशीर्वादित करावं. पण मुद्दा विसरू नका, गोटे काढावे लागतात, त्या गोष्टी काढाव्या लागतात. आणि म्हणून देवाच्या योजना आपल्यासाठी खूप चांगल्या आहे.
देवाचे प्लान आपल्यासाठी चांगले आहे, पण जोपर्यंत आपल्या जीवनातल्या आपली इच्छा काय आहे का मी देवामध्ये राहतो, मी चर्चमध्ये राहते, मी प्रार्थना करते किंवा जेही करते, पण मी माझ्या कंडिशनवर, जसा तो शेतकरी, हो ये ना फुकट आहे का, अरे चांगला आहे ना, हा घ्या शेती आहे तुमच्यासाठी, करा, तुम्ही देता ना मला, चांगली गोष्ट आहे, तो म्हणते हो येतो, हा नाही दगड नका काढू, ते तसेच असले पाहिजे, मला आवडतात ते, म्हणते अरे नाही होत नाही, ते तसेच असले पाहिजे, मला आशीर्वाद पाहिजे, मला चांगलं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे, पण मी हे दगड काढत नाही. तसंच तुमच्या जीवनात तुम्ही जर आपलं जीवन बदलण्यासाठी रेडी ना, मला ख्रिस्त पाहिजे, मला देव पाहिजे, मला तारण पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे, मला नरकात जायचं नाही, चांगल्या गोष्टी आहेत, या चांगल्या इच्छा आहे, पण जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या वाईट सवय, माझ्या वाईट गोष्टी, माझं जुनं जीवन, माझ्यातल्या सगळ्या गोष्टी त्या मी सोडत नाही, ते दगड तुमच्या जीवनात काय करतात, अडथळे बनलेले आहेत. देवाची इच्छा आहे की तुमच्यावर कार्य करावं, देवाची इच्छा आहे का तुमचं जीवन बदलावं, देवाची इच्छा आहे का तुमच्या हृदयावर नागरण चालावं, देवाची इच्छा आहे, आपण काय म्हटलं, विपुलपणे, असं नाही की फक्त तुम्हाला मी देतो घ्या ना, तो म्हणते अरे माझे तुमच्यासाठी इतक्या चांगल्या योजना आहेत की जर तुम्ही मला कार्य करू दिलं, जर तुम्ही विश्वासात राहिले, जर तुम्ही माझ्या वचनावर चालले, मी माझे आकाश कपाटे उघडून तुम्हाला आशीर्वादित करेल, जर तुम्ही विश्वासू राहिले. म्हणून देव तुम्हाला तोपर्यंत आशीर्वादित करू शकत नाही जोपर्यंत तुमची इच्छा नाही का माझे हे दगड मी काढावे, माझे पाप हे काढावे, हे सोडण्यासाठी मी रेडी आहे, तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही. एक गोष्ट आपल्या कमरीला बांधून ठेवा, देव तुमच्या नियमावर चालत नाही, आपल्याला त्याच्या नियमावर चालणं आहे. आणि आपण जेव्हा त्याच्या नियमावर चालतो त्याच्यासारखं दुसरं आनंदित नाही. तुम्ही तुमच्या कार्यामुळे काहीच तुम्ही मिळू शकत ना. देव जो आशीर्वाद जेव्हा तुम्ही सरेंडर करता, जेव्हा समर्पण करता, ही गोष्ट, म्हणून जेव्हा चर्चमध्ये तुम्ही असता देव तुम्हाला दाखवतो या गोष्टी तुझ्या जीवनातून का, या जीवनात तुझ्या जीवनात या गोष्टी वाईट आहे असं बिलकुल. एक गोष्ट याच्याविषयी मी पुढे बोलेल, पण आता मुद्दा निघाला म्हणून मी सांगतो, जर या चर्चमध्ये देव तुमच्या संग बोलत नाही, तुमची परिस्थिती फार वाईट आहे. तुम्ही म्हणा आता हे होतं कसं, या गोष्टी ऐकून घ्या. जेही तुमच्या जीवनात वाईट आहे देवाच्या वचनाने तुम्हाला ऑलरेडी दाखवून दिला आहे. आता तुम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला का मी हे बदलत नाही, आता देव तुमच्या संग बोलत नाही. आता तुम्ही त्या पडीत जमीन सारखे, मी चर्चमध्ये राहते, मी दर रविवारी येईन, मी सगळ्या गोष्टी करेल, पण आता देव तुमच्या संग बोलत नाही. का? कारण त्याने ऑलरेडी तुला सांगितलंय काय करणं पाहिजे. त्या श्रीमंताने ऑलरेडी सांगितलं आहे, पहिलेच सांगितलं आहे, दगड काढ, मी कार्य करतो, हे तुला माहित आहे, देवाची इच्छा तुला माहित आहे. तू म्हणतो मी दगड काढत नाही, देवाची इच्छा तुला माहित आहे, तू सांगितलं मी हटवत नाही. देव म्हणते ठीक आहे, कारण तुला इच्छा माहित आहे, आता मी बोलणार नाही. पण जसे तुम्ही म्हणता की हो मी काढते, देव म्हणतो व्हेरी गुड, आता मी तुला दाखवतो, तुझ्यावर कार्य करतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर देव तुमच्या संग बोलत नाही या जगात, याच्यासारखी वाईट गोष्ट काहीच नाही. मग तुम्हाला उदाहरण देण्यासारखी, एखादी वाळलेली लाकूड किंवा एखादी काडी, ते जेव्हा फेकल्या जाते, ओके नाही, त्याला फक्त एका गोष्टीसाठी उचलल्या जाते, कशासाठी? जाळण्यासाठी. त्याच्यासारखं तुमचं जीवन आहे, जर देव तुमच्या संग बोलत नाही, जर देवाचं वचन तुम्हाला शिकवत नाही, जर देवाचं कार्य तुमच्यात होत नाही. तुम्ही त्या लाकडाच्या काडीसाठी फक्त टाकले आहात का एकदा उचलावं आणि पेटून द्यावं. म्हणून ज्याच्यापाशी जीवन आहे त्याच्यापाशी पुत्र आहे, जो देवाचे वचन ऐकतो, देवाच्या वचनावर चालतो, तुम्ही त्याला कार्य. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझा स्वतःचा उद्धार सॅल्वेशन झाल्या असला सुद्धा देव सदैव बोलतो, तो दाखवतो, नितीन हे काढ, हे तुझं वाईट आहे, हे तुझं बोलणं वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू वाईट आहे, हे जे केलं तू वाईट केलं, हो की नाही, ओके मी काढतो, माझी क्षमा कर, मला समजलं मी चुकलं. देव सदैव जे ऐकणारे आहे त्याच्यावर कार्य करतो. आणि हे खूप सुंदर गोष्ट आहे का देव माझ्यावर कार्य करतो. जर देव आपल्यावर कार्य करत नाही, याच्यासारखं या जगात परिस्थिती याच्यासारखी वाईट नाही का देव माझ्या संग बोलत नाही. म्हणून देव तुम्हाला त्याच दिवशी बोलला,
तेव्हाच देवाने तुमचे वाईट किंवा पाप दाखवले, तुमच्या जीवनातले वाईट दगड दाखवले आणि त्याने म्हटलं हे काढ. आणि जेव्हा तुम्ही निर्णय घेतला त्या शेतकऱ्यासारखा, मी काढत नाही, म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, जोपर्यंत तू काढत नाही तोपर्यंत मी उभा आहे, तोपर्यंत तुला वेळ आहे. पुढची गोष्ट आपण बोलू. लक्षात ठेवा, एवढंच नव्हे, हे असंच आहे का? आता जे दगड म्हणजे आपल्या जीवनातले जे पाप आहे ते सैतानाला माहित आहे, बरोबर? तो काय करतो? तेच दगड, तेच पाप यूज करतो आणि त्याच पापाच्या चेनद्वारे तुम्हाला बांधून ठेवतो. त्याच पापाद्वारे तो बांधून ठेवतो आयुष्यभर. का? कारण देवाचे वचन ऐकल्यावर तो दगड तुम्ही काढला नाही. सैतान म्हणतो त्या दगडाचा उपयोग मी करतो. तो चेन लावतो त्या दगडाला आणि तुमच्या पायाला आणि तुम्हाला सुटू देत नाही. का? निर्णय तुम्ही घेतला. म्हणून आपल्या जीवनातलं जेही पाप आहे, फक्त असं नाही का बाबा ठीक आहे मी देवाचं कार्य करू दिलं नाही, आता सैतान तुमच्यावर कार्य करतो, त्या दगडाचा उपयोग तो करतो. तुमचा जेही वाईट आहे, लक्षात ठेवा, या खोलीतल्या प्रत्येकाला, मला ऑनलाईन मध्ये ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की माझ्यामध्ये काय वाईट आहे. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असा या खोलीत किंवा मी पकडून पहिला लागत एकही असा नाही, ओके नाही, जो चांगला आहे. आपल्या प्रत्येकाला देवाची गरज आहे. फरक कुठं पडतो? का तुम्ही समर्पण करता, तुम्ही आपले दगड काढता, का तुम्ही म्हणता नाही मला तसंच राहायचं आहे. सैतान त्याच गोष्टीचा वापर करतो. ते जे दगड जे आहे ना, आता एक लक्षात ठेवा, आयुष्यभर जी ठोकर फक्त तुम्हालाच लागते. त्याची ठोकर मला लागत नाही, तुमच्या पापाची ठोकर मला लागत नाही, माझी तुम्हाला लागत नाही. तुम्ही तुमच्या मार्गात ते दगड ठेवले, त्या दगडावर तुम्हीच पळाल, त्या दगडावर तुम्हीच मराल, त्या दगडावर तुम्हीच घायाळ व्हाल. का? कारण ते दगड तुम्ही काढले नाही. तुम्ही त्याला बाबू बाबू करून जवळून ठेवलं आणि ते तुम्हाला खतम करतील. हे खूप महत्वाचं. का? कारण सैतान त्या गोष्टीचा आता उपयोग करेल. पुढे आपण काही गोष्ट बघू. आता जर त्या श्रीमंत ज्या मनुष्याने, हो की नाही, जर त्याने काढू दिलं असतं, त्याने काय केलं असतं? एक लक्षात ठेवा, आता जसं मी तुम्हाला हा दगड दाखवला, तसंच जर त्या शेतकऱ्याने इच्छा दाखवली असती की हो मला काढायची आहे. एक लक्षात ठेवा मी काय बोलत आहो, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे, मिस करू नका. जर त्याने इच्छा दाखवली असती का सर एवढा मोठा दगड मी काढू शकत नाही, माझी इच्छा आहे पण हा काढावा, त्या श्रीमंत मनुष्याने काय म्हटलं असतं? अरे तुझी शेती फ्री करत आहे, तो दगड काढून येईल का? मीच तुला मदत करतो. ही गोष्ट मिस करू नका. सांगण्याचं तात्पर्य, जसे तुम्ही इच्छा दाखवता की मला बदलायचं आहे, मला माझ्या जीवनातले पाप काढायचे आहे, माझ्या जीवनातलं मला वाईट काढायचं आहे, जशी तुम्ही इच्छा दाखवता देव तिथेच धावून येतो, म्हणते मी तुला मदत करतो, तू एकटा नाही, मी तुझा सांभाळ करतो. कारण हे तुला उचलता येणार नाही, हे फार मोठे आहेत, हे फार आतपर्यंत रुतलेले आहेत, याचे साखळे मी तोडतो. पण कधी? जेव्हा तुम्ही म्हणता की मला हे काढायचं आहे, जेव्हा तुम्ही निर्णय घेता, तुम्ही डिसिजन घेता, देव धावत तुमच्यासाठी येतो. कारण त्याला माहित आहे की याला बदलण्याची इच्छा आहे. म्हणून हा मुद्दा मिस करू नका. तुम्ही त्याला लाळून ठेवता का तुमची इच्छा आहे का हे काढलं पाहिजे, मी याच्या संग स्ट्रगल करत आहे, मला इच्छा आहे का माझं जीवन बदलावं, देवाने माझ्यात कार्य करावं, ही माझी जेव्हा तुमची आत्मिक इच्छा, खरेपणाची इच्छा तुम्ही दाखवता, तेव्हा देव काय म्हणतो? मी तुझी मदत करतो. पुढे आपण बघू. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे पडीत जमीन आहे ते काहीच कामाची नाही. जे पडीत जमीन आहे ते काहीच कामाची नाही, कोणी त्याकडे बघत नाही. तुमच्या समोर हे जे चित्र मी दिलेलं आहे, तुम्हाला ठरवणं आहे की माझं जमीन, माझं हृदय कसं असलं पाहिजे, कुठलं तुम्हाला आवडतं. कारण देवाचं वचन सांगतं, आपण बघू हिब्री लोकासपत्र 3:15, पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध जसे बंड केले, तशी आपले अंतःकरणे कठीण करू नका. तो म्हणते कठीण करू नका, तुमचा काहीच फायदा होणार नाही, काहीच तुम्हाला असं मिळणार नाही जे तुमच्या उपयोगाचं आहे. सैतान तो तुम्हाला फसवेल. आपलं जीवन बदला, इच्छा दाखवा, मी तुम्हाला मदत करतो. आणि म्हणून जोपर्यंत, जसं मी तुम्हाला सांगितलं, तिकडली जमीन आपल्याला फार आवडते की नाही, डोळ्यालाही चांगली वाटते, हृदयालाही चांगली वाटते,
पण जेव्हा आपले दगड आपण काढत नाही, वारंवार संधी देव देतो, आपली जमीन, आपले हृदय काय करतं, या वाईट जमिनीसारखे जे पडीत आहे याच्यासारखे होतं का. याच्यावर असं नाही, हे तुम्ही निवडलं, देवाची इच्छा आहे. कारण तुम्ही या चर्चमध्ये आहात, तुम्ही 3 वर्षापासून वचन ऐकत आहात, तुम्ही देवाचा शब्द ऐकत आहात, तुम्हाला सत्य काय आहे हे माहीत आहे, तुम्हाला हे माहीत आहे की आपल्या जीवनात काय वाईट आहे, तुम्हाला हे माहीत आहे की मी बदलण्याची गरज आहे. तुम्हाला मी हेही सांगितलं का एकही खरा नाही, तुमच्यापेक्षा जास्त गरज कदाचित मला असेल, पण फरक काय आहे, तुम्ही बदलण्यासाठी रेडी आहात का त्या शेतकऱ्यासारखं. एवढं देते मी भाई, एवढं करा तुम्ही, जास्त घुसू नका, हे एवढं जे आहे एवढं मला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला जो देव बनवायचा आहे तो आपल्या वचनावर किंवा आपल्या नियमावर तसं चालत नाही, तसं होत नाही. देवाच्या नियमावर तुम्ही चाला, देव तुम्हाला मदत करतो, तो तुमचं जीवन बदलतो आणि तो तुम्हाला काय करतो, योग्य मार्गदर्शन करतो. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, देवाशिवाय या जगातला कोणीच व्यक्ती काहीच नाही, काहीच नाही. हा सैतान आहे जो आपल्याला शिकवतो का देवाशिवाय तू जगू शकतो, देवाशिवाय तू चांगलं करू शकतो. एक लक्षात ठेवा, तो सुरुवातीपासून फसवणारा आहे. तुम्ही देवाविषयी ऐकलं की त्याची तुमच्यासाठी काय आहे, अबंडंट, म्हणजे इतकी इच्छा आहे का तुम्हाला आशीर्वादित करावं. सैतानाला 1% ही इच्छा नाही का तुमचं चांगलं व्हावं, 1% ही नाही. तुम्ही म्हणाल नाही पण आम्ही सैतानाचं नाही ऐकत. नाही, जेव्हा तुम्ही आपले दगड काढण्यासाठी देवाला नकार दिला, तसंच तुम्ही सैतानाला निवडलं. कोणीच सैतानाला मनाने निवडत नाही का तू माझ्या जीवनात ये, पण जेव्हा तुम्ही सत्य निवडता, आपले हृदय कठोर करता, आता काय करतो सैतान, म्हणतो बरं ठीक आहे, आता त्या दगडाचा काबा मी घेतो, मी तुला फिरवितो, मी तुला दाखवितो, मी तुला चालवितो, आणि तोच दगड तुमच्यावर पडून तुमच्या मृत्यूसाठी कारण होईल. म्हणून हे कुटुंब, हे लक्षात ठेवा की हे खूप महत्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला देवाची गरज आहे, देवाला आपली गरज नाही. आपल्याशिवाय देवच आहे. ही गोष्ट जेव्हा तुम्ही जाणून घ्याल, हे समजून घ्याल आणि आपले मन नम्र कराल, आणि या देवाच्या वचनातून जेव्हा तुम्ही चर्चमध्ये असता, वचनात असता, जेव्हा ग्रुपमध्ये मेसेज येतो, जे तुम्ही वाचता, एक लक्षात ठेवा, तुमचं जीवन तुम्हाला माहीत आहे आणि त्या स्वर्गातील देवाला माहीत आहे. त्याला हे माहीत आहे की तुमचे दगड तुम्ही जपून ठेवता की तुम्ही काढता. त्याला हे माहीत आहे की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची हृदय कसं आहे, पडीत जमीन आहे का याच्यावर उगवत आहे, सगळ्या गोष्टी देवाला माहीत आहे. आणि जे तुम्ही निवडलं ते तुम्हाला मिळत आहे. म्हणून गरज आजही आहे, संधी आजही आहे. देव म्हणतो की तुमचे हृदय कठोर करू नका. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपल्यातला कोणीच चांगला नाही, आपल्यातला कोणीच असा नाही जो परफेक्ट आहे. तुमच्यापेक्षा लागस तर मी खूप खालचा असेल, पण फरक हा आहे का तुम्ही देवाला आपल्या हृदयावर कार्य करू देता का, आपलं जीवन बदलता का. देवाचे वचन जेव्हा तुम्हाला सांगतं ते तुम्ही घटून पकडून ठेवता की नाही मी हे सोडत नाही, का तुम्ही बदलण्यासाठी रेडी आहात. मी एक तुम्हाला स्टोरी सांगतो, अमेरिकेतली खरी स्टोरी आहे. तर एक मनुष्य होता, त्या मनुष्याच्या अमेरिकेतले जे घर आहे ते आपल्यासारखे राहत नाही. अमेरिकेतले घरं म्हणजे जसे तुमच्या डोळ्यासमोर 10 एकर किंवा 25-30 एकरची जमीन असते, आणि त्या जमिनीच्या एका कोपऱ्यात किंवा मधात फक्त एक 1000-2000 फीटचं घर असतं, एक घर, आणि त्याच्या अवतीभोवती 25-30 एकर शेती, आणि त्याच्यानंतर कंपाऊंड, त्याच्यानंतर दुसरे घरं चालू होतात. हे मी सिटीविषयी नाही, सिटीच्या बाहेर जे गावं आहेत त्यांच्याविषयी बोलत आहे. आता तिथला अमेरिकेचा जो एक विभाग आहे, जो ऑइल जे आहे त्याची काय करतात, त्यांचा शोधणे करतात, आणि त्यांना माहीत पडलं की हे जे घर जिथे आहे, या मनुष्याची शेती जिथे आहे, त्या शेतीच्या खाली ऑइल आहे. तिथं त्याच्या खाली ऑइलच्या विहिरी सापडू शकतात, आणि त्यांच्या संशोधनादरम्यान त्यांना कळलं की याच्यात ह्या गोष्टी आहेत. आता ते लोक या मनुष्यापाशी आले आणि त्याला म्हटलं की तुमच्या जमिनीवर आमचे प्रयोग किंवा आमची जे स्टडी दाखवतो, आमचा अभ्यास दाखवतो का इथे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, आणि तुम्ही जर आम्हाला परवानगी दिली तर तुमच्यासाठी आम्ही खोदून देऊ,
तुमच्यासाठी आम्ही हे दाखवून देऊ आणि याचा उपयोगही तुम्ही घ्याल, आमची जे पार्टनरशिप आहे ते राहील, पण याचे सगळे मालक तुम्ही राहाल, कारण तुमच्या जमिनीवर ते आहे. या व्यक्तीला जेव्हा 20-30 वर्षाचा असताना ही गोष्ट समजली, त्याने असेल म्हणे ही गोष्ट, पण माझी इच्छा नाही का तुम्ही माझी जमीन खोदावी. मी आनंदित आहे, मला जे पाहिजे तेच पाहिजे, ही खरी गोष्ट आहे. पण जेव्हा वय तसं वाढत गेलं, तसे अनेकदा हे लोक येत गेले, त्याला सांगत गेले, त्याला शिकवत गेले, आणि म्हातारपणी त्याला असं वाटलं की ठीक आहे तुम्ही खोदा. आणि जेव्हा त्याने हे खोदणं चालू केलं, तिच्या ऑइलच्या विहिरी त्याच्या जागेवर सापडल्या. याचे शेवटचे जे वर्ष होते, हा मनुष्य अब्जोपती झाला, कारण त्याच्या घरातच त्याच्या जमिनीवर त्यांना काय भेटलं, ऑइलच्या मिल भेटल्या. हा मनुष्य शेवटी म्हणाला की जर मी हे आधीच ऐकलं असतं, जर मी तुमचं आधीच ऐकलं असतं, आज म्हातारपणी इतका पैसा, अब्जोपणा, सगळ्या गोष्टी आहे, पण आता हे आनंद घेण्यासाठी काहीच नाही, पूर्ण जीवन मी गरिबीत घालवलं, फक्त माझ्या बापदादाची जमीन माझ्याजवळ होती. असंच आपलं जीवन आहे. देवाची इच्छा आहे का तुमच्यावर कार्य करावं? देवाची इच्छा आहे का तुमच्या जीवन कार्य करावं, तुम्हाला आशीर्वादित करावं? पण जोपर्यंत तुम्ही परवानगी देत ना, एक लक्षात ठेवा, तुमच्या इच्छेविरुद्ध देव तुमच्या मनात काहीच करणार नाही. तुम्ही जसे आपले दारं बंद केले, देव म्हणतो ठीक आहे, पण इतका मोठा स्वर्गातील देव सुद्धा नम्रपणे सदैव ते दार ठोकावतो. अरे उघड, तुझ्या कार्यासाठी आहे, तुझ्या महत्वासाठी आहे, तुझ्या जीवनासाठी आहे. अरे फ्रीली मी काम करतो, अरे सगळ्या गोष्टी तुझ्या मी बदलू शकतो. पण जेव्हा तुम्ही आपले दारं बंद करता, तुम्ही असे आपल्या आशीर्वाद जीवनातले मुक्ता. म्हणून आजचा विषय तुम्हा प्रत्येकासाठी या गोष्टीसाठी आहे का तुम्हाला माहित आहे की आपल्या जीवनात काय वाईट आहे, तुम्हाला माहित आहे की देवाजवळ वाढण्यासाठी, देवाचे वचन स्वीकारण्यासाठी, कारण तुम्ही बातमी ऐकली, तुम्हाला आनंदाची बातमी माहीत आहे, तुम्हाला तारणाची बातमी माहीत आहे, तुम्हाला देव कसा आशीर्वादित करू शकतो हे माहीत आहे, तुम्हाला हे माहीत आहे की ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो. सगळ्या गोष्टी तुम्ही त्या शेतकऱ्यासारख्या ज्या श्रीमंत व्यक्तींना त्याला सांगितल्या, सगळ्या माहीत आहे. तुमचा निर्णय काय आहे की मी माझ्या जीवनातले दगड तसेच ठेवते, पण तरीही मी देवदेव करते, का नाही मी या सगळ्या गोष्टी बदलते. आणि जसे तुम्ही निर्णय घेता, देव तुम्हाला आशीर्वादित करतो, तुम्ही एकटे नाही. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे का देव तुम्हाला त्याची इच्छा आहे का प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित व्हावा. त्याच्या योजना तुमच्यातल्या प्रत्येकासाठी. तुम्हाला वाटत असेल का नाही मी तर म्हातारी आहे, मी तर म्हातारा, मी तर अजून लहानच आहे, माझं तर कोणीच नाही, मी तर एकटी आहे, फरक पडत नाही. देवाचे विचार, देवाच्या योजना प्रत्येक व्यक्तीसाठी मोठ्या आणि महान आहे. पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्याला कार्य करू दिलं, जेव्हा तुमच्या जीवनातले दगड तुम्ही काढलेत, तुमची इच्छा दाखवली, देव तुम्हाला आशीर्वादित करतो, तुम्हाला बदलतो, देवाचं कार्य तुमच्यावर होतं, तुमची हृदय पडीत राहणार नाही. म्हणून जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला मिळतं. तुम्ही त्याला जरा लावू करता की हो देवा तू माझ्यावर कार्य कर, माझी इच्छा आहे का माझं जीवन बदलावं, मला समजते देवा की माझ्या जीवनात काय वाईट आहे, माझ्या जीवनात कुठले दगड आहे हे मी काढू इच्छितो. आणि जर तुम्ही असे करत ना, शैतान बघतो, तो म्हणतो ते दगड आता माझे आहे. निर्णय तुमचा आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. आपले मन देवाकडे लावू. मला ठाऊक नाही, लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा खूप वाईट गोष्टी माझ्या जीवनात होत्या, मला माहीत आहे, मी सांगू शकत नाही. पण जेव्हा मी इच्छा दाखवली, लक्षात ठेवा दुसरी गोष्ट की तुम्ही स्वतःहून स्वतःला बदलू शकत ना, तुम्ही स्वतःहून आपल्या जीवनातले ते दगड काढू शकत ना. पण जेव्हा तुम्ही इच्छा दाखवता की हो मला हे काढायचे आहे, मला माहीत आहे माझं जीवन याच्यामुळे खराब होत आहे, मला माहीत आहे की देवापासून मी दूर आहे, जर तुम्ही प्रामाणिकपणे आपलं मन चेक करता, तुम्हाला माहीत आहे की आपल्या जीवनातले दगड काय आहे, तुम्हाला माहीत आहे की माझी जमीन कुठं नांगरायची गरज आहे, तुम्हाला माहीत आहे की ही गोष्ट जे मी करते, जे मी करतो ते देवाविरोध आहे. पण जशी तुम्ही देवाला हाक मारता, देवा माझी क्षमा कर, मला तू मदत कर, मला हे जगायचं नाही, माझी क्षमा कर. आणि जसे तुम्ही देवाजवळ येता, आपलं मन त्याच्यासमोर उघडता, त्याला मदत मागता, देव धावून तुमच्यासाठी येतो. कारण तो आजही त्या दारावर उभा आहे. तो म्हणतो तू दार उघड, तू आपलं मन उघड, मी तुला सहाय्य करतो.
म्हणूनच देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला. कारण तुम्हाला जसं मी सांगितलं, आपल्यातला कोणीच परफेक्ट नाही, एकही चांगला नाही, पण देवाचा पुत्र पवित्र आहे, त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तो या पृथ्वीवर आला आणि हेच जे आपले पाप आहे, आपलं जे वाईट आहे, याच्यासाठी तो मारण्यात आला, तो गाळण्यात आला, तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. आणि तो म्हणतो, जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल, तो तुमची मदत करेल, तो तुम्हाला सहाय्य करेल. तुम्ही स्वतःहून आपले दगड उचलू शकत नाही. आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, की यासाठी का त्याच्याद्वारे आपल्याला तारण मिळावं, त्याच्याद्वारे आपल्याला अनंताचं जीवन मिळावं, त्याच्याद्वारे आपल्याला विपुल जीवन मिळावं. पण कधी? जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता की देवा मला मदतीची गरज आहे. तुम्ही नम्र होता, आपली जमीन हृदयाची देवाला म्हणता की देवा हे नांगर, मी हे करू शकत नाही, मी आयुष्यभर सगळ्या गोष्टी केल्या, पण आजही मला शांती नाही माझ्या येशू, मला ठाऊक नाही मी मरेल, मी कुठं जाईल माझ्या पवित्र देवा, माझ्याजवळ तुझं प्रोटेक्शन नाही माझ्या प्रभू. होय प्रभू, माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझं जीवन बदल, माझी इच्छा आहे मी बदलावं, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, मला नरकात जायचं नाही, माझा आत्मा मला नरकात टाकायचा नाही माझ्या येशू, माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझं जीवन बदल. माझी इच्छा आहे की माझ्या जीवनातले हे दगड सगळे पाप मी काढावेत माझ्या राजा. तो तुम्हाला मदत करेल. त्याने मला वाचवलं, माझ्या जीवनातले सगळे दगड त्याने काढले, अजूनही खूप सारे आहेत. तो मला रोज मदत करतो की नितीन हे काढ, ते काढ, हे छोटे छोटे हेही ठेवू नको, हे तुझ्यासाठी उपयोगाचे नाही. तो माझ्यावर कार्य करत आहे, आजही कार्य करत आहे, तो तुमच्यावरही कार्य करेल. कधी? जेव्हा तुम्ही त्याला समर्पण कराल, तुम्ही त्याला हाक माराल, तुम्ही त्याला स्वीकाराल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो परमेश्वरा, धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, जे ऑनलाईन आहे प्रत्येकासाठी. तू जाणतोस परमेश्वरा कुणाचे अडथळे काय आहे, कुठे प्रभू त्यांचे स्ट्रगल आहे, कुठे त्यांचे प्रभू समस्या आहे, कुठे परमेश्वरा होय प्रभू त्यांचे जीवन परमेश्वरा तुझ्यापासून दूर आहे. होय प्रभू त्यांना सहाय्य कर माझ्या पवित्र देवा. होय प्रभू त्यांना कळू दे परमेश्वरा की तू त्यांच्या हृदयावर कार्य करू शकत नाही जोपर्यंत ते इच्छा दाखवत नाही. होय परमेश्वरा तू प्रेमळ प्रभू आहे आणि तू प्रभू कोणाच्याच इच्छा विरुद्ध जात नाही. पण त्यांना कळू दे माझ्या राजा की तुझ्या इच्छा त्यांच्यासाठी चांगल्या आहेत, तुझे इच्छा त्यांच्या जीवनासाठी विपुल आहे, आशीर्वादित आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला जीवन देण्यासाठी, एक विपुल अनंताचं जीवन देण्यासाठी आलेलो आहो. होय परमेश्वरा त्यांना दाखव, त्यांना शिकव प्रभू की त्यांनी आपलं जीवन समर्पण करावं, तुला हाक मारावी माझ्या राजा. आणि होय प्रभू तुझ्या वचनाचं कार्य आपल्या जीवनात करू द्यावं यासाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू जशी तुझी इच्छा आहे की आपले हृदय कठोर करू नका, कारण पडीत जमीनचा काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. तुझी इच्छा, देवाची इच्छा आहे का तुम्हा प्रत्येकावर, प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादाचा पाऊस पडावा, तुमच्या प्रत्येकाचं जीवन बदलावं, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात या गोष्टी व्हाव्या की त्याच्याद्वारे देवाला गौरव मावं. पण तुमची इच्छा ती असली पाहिजे की हो मला या गोष्टी पाहिजे. त्याचे प्लान तुम्हाला प्रत्येकासाठी चांगले आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला म्हणता की येशू माझी क्षमा कर, माझं हृदय बदल, माझा आत्मा वाचव, मला तुझी गरज आहे, या स्ट्रगल हे जे मी करत आहे मला तुझी गरज आहे. होय प्रभू याच्यातून मला बाहेर काढ. होय परमेश्वरा मला तू सांभाळ, मला वाचव. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता देव स्वतःहून तुमची मदत करेल. त्याने माझी केली तो तुमचीही करेल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, ऑनलाईन जुळलेल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. ज्याही गोष्टी आमच्या जीवनात परमेश्वरा तुझ्या जवळ येण्यासाठी आणि परमेश्वरा तुझे वचन ऐकण्यासाठी अडथळा करत आहेत, प्रार्थना करतो त्या गोष्टी काढण्यासाठी आमच्यातल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय परमेश्वरा की जेव्हा तू प्रभू आमचे हृदय, होय प्रभू जेव्हा तू आमची भूमी, जेव्हा तू आमचे परमेश्वरा हृदय चेक करतो त्यात तुला गोटे नव्हे परमेश्वरा, तर अशी जमीन मिळावी परमेश्वरा जिथे तुझ्या परमेश्वरा तुझ्या वचनाचं प्रभू पीक पेरता यावं, तुझ्या वचनाचं परमेश्वरा पेरणी करता यावी आणि तुझ्या गौरवासाठी परमेश्वरा आमचं जीवन उपयोगी व्हावं असं तू होऊ दे. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. धन्यवाद मानतो परमेश्वर आजच्या वचनासाठी, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण उभे राहू, आपण गीत गाऊन आजच्या संदेशाला